दोनदा आंघोळ दोनदा पूजा. पाय 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 लक्ष काय आवडतं सगळ्यात जास्त? सगळे इडली आणि चटणी. तर हे कंदमुळे आता मी लावून देईन. रोजची कटिंग चालते त्याची. तर आहे ना मी बॅटर बनवले. तर आज आहे आमचा इडलीचा बेट. इडली डोसा सांबर, कारण मुलांना आज खायची ते ना त्याच्यामुळे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही केलाय बेत इडली डोसा आणि सांबरचा. काल आम्ही केली होती पुरणपोळी आमरस. तर पोरांना आता लवकर शाळा उघडते म्हणून त्यांना जे जे पाहिजे ते मनसोक्त खाऊ देऊ करू देऊ. मला एकदा ड्युटी सुरू झाली की मलाही जमत नाही. मी सुट्टीच्या दिवशी संडेला करत असते, पण ते पण कधीतरी करत असते. त्याने आता पीठ मळायला घेतलेलं आहे पेशंटसाठी आणि थोडं आमच्यासाठी. लक्ष्मीने इतके कात्र्यानं करून ठेवलेले सुट्टीच्या दिवशी. त्याला ड्रॉइंग करणे, कटिंग करणे हेच जास्त आवडतं. रोजची कटिंग चालते त्याची. हे बघा काही ना काही बनवून ठेवतात. मित्र आले की खेळायला जातो, मित्र गेले की हे काम करतो. रोबोट बनवलाय वाटतं. तर आहे ना मी हे घरच्या घरी बॅटर बनवलेलं आहे. मस्तपैकी तांदूळ आणि उडदाची डाळ घालून. विकत्रेचं घेण्यापेक्षा विकत्रेचं जास्त आंबूस राहतं ना, मग ते नाही आवडत त्याच्यामुळे. इथं हा माझा जो गोयचा आहे, मागच्या वर्षी मला आईंनी दिला होता ना भाजी करण्यासाठी, पण तो करता करता राहून गेला. आणि आता त्याला असे छान असे धीर फुटलेले बघा. आता हे मी लावून दिले का पुन्हा त्याला फुटतील आणि पुन्हा हे गोयचे येतील. तर हे कंदमुळे आहेत आणि हे औषधी आहेत. याची भाजी खायची असते. बटाट्यासारखीच लागते, बटाट्यापेक्षाही छान लागते. तर हे बघा असे धीर. आता मी हे लावून देईल आणि याला पुन्हा नवीन गोयचे येतील. तर ना मी देवपूजा आता करून घेते. तर छान असे दिवा पेटवला आहे आणि छान फुलं वाहिली देवाला आणि पूजा करून घेतली. तर ना लक्षला इडली आणि डोस्यासोबत चटणी खूप आवडते शेंगदाण्याची. तर आज मी ती चटणी बनवते. शेंगदाणे आणि कढई तापायला ठेवलेली. शेंगदाणे मी मस्त आता भाजून घेणार आहे. तर लक्ष आणि त्याचा मित्र खेळू पण राहिले इथे. लक्ष इडली खाल्ली का? लक्षला तर चटणी फार आवडते, एक नंबर. थोडे असे शेंगदाणे गरबरीत असे भाजून घेतले. खूप नाही भाजायचे, कारण नंतर आमटे आपण उकळवतो ना त्याच्यामुळे. तर ही जे आज आमटी मी बनवणार आहे ती उपवासाला पण चालते आणि डोश्यासोबत पण मुलं छान खातात आवडीने. कोणता पण डोसा करा, पराठा करा, त्याच्यासोबत पण खूप छान लागते. भगरी सोबत असं आमटी खाल्ली हे पण छान लागते, किंवा साबुदाणा खिचडी. एक झालेली घाणा मस्तपैकी आणि छान अशी खुसखुशीत अशी इडली झालेली. अजून आता मम्मी शेंगदाण्याची चटणी बनवली, जसं की तिथे शेंगदाणा आहे. हिरवी मिरची ना तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घ्या. आता मी ती आमटी जास्त बनवते म्हणून मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. एरवी मी लक्षला जेव्हा बनवते तेव्हा एकच मिरची टाकते, ती पण फिक्की मिरची टाकते. आता इथे हे वाटण दळून घेतलंय मी. आता इथे मी कढई तापायला ठेवलेली. कढईमध्ये तेल टाकते आणि हे वाटण टाकणार आहे. मोहरीची कडक फोडणी देणार आहे. तर इथे मी जिरे मोहरी आणि त्याची फोडणी दिलेली आहे आणि याच्यात आता टाकणार आहे हे वाटण टाकायचं आहे. तर इथे फोडणी दिली आणि मस्तपैकी हे तळून घ्यायचं. तोपर्यंत मी आता ते होईपर्यंत इथे शेंगदाणे मी दळून घेणार आहे. शेंगदाणे पाणी टाकून दळायचं आहे. तर असं हे पाणी टाकून मी शेंगदाणा दळून घेतला आणि आता इथे चांगली फोडणी झाली की त्याच्यामध्ये टाकणार.
तर इथे छान अशी आमटी तयार झालेली आहे. आता ही भरपूर मी उकळवून घेणार आहे खळाखळा. मी बऱ्याच नाही ना कढीपत्ता पण दळून टाकते, कारण मुलं असे कढीपत्ता आहे ना काढून फेकतात. आज दळायचं राहून गेलं तर दळून पण टाकलं तर छान टेस्ट लागते अजून. आता याच्यात मी खारट मीठ आणि थोडीशी किंचित चवीपुरता साखर टाकणार. तरी उपासाला पण छान लागते आमटी. तुम्ही कधीतरी करून बघा, इतकी छान लागते ना बस करे. आणि किंचित मी याच्यात चवीपुरता साखर टाकून देणार आहे. मग आता ही चांगली खळाखळा उकळून घ्यायची. झाली आपली आमटी तयार. मी बऱ्याच आहे ना शेंगदाणा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिरवी मिरची, लसूण शेंगदाण्यामध्येच ग्राइंड करून घेते. एकदम बारीक दळून घेते. पण आज शेंगदाण्याची क्वांटिटी जास्त होती ना, त्याच्यामुळे मग मी ते सेपरेट दळलं. तसं एकत्र दळून तुम्ही जर आमटी केली तर खूप छान लागते अजून. तर आता हे सगळे इडली आणि चटणीवर तुटून पडले. छान येणार आहे. आवडली तुला ग? आणि हा दोनदा आंघोळ आणि दोनदा पूजा. आज लक्ष नाही ना, दोनदा आंघोळ आणि दोनदा पूजा केली. त्याला काय हौस आली. पहिल्यांदा त्याने थंड पाण्यात आंघोळ केली आणि दुसऱ्यांदा त्याने गरम पाण्यात आंघोळ केली. लक्ष काय आवडलं सगळ्यात जास्त? खरंच दीदीला आवडले नाही तर आहे ना. खरंच खाऊन बघितलं ना, एकदम आजची चटणी तर तुफान झाली. एकदम एकच नंबर. तर ना इडली खाऊ घातले ते दुपारी झोपायला. त्या ना भूक लागली. काय बनवू? का रे काय बनवू? शाखेर मुलांसाठी काहीतरी बनवून देते. इडलीवर त्यांना लगेच झोपली ती मस्त. झोपू दे आता. काय शेवायखीर करू का रे? आता दुपारचे वाजले 3:30 आणि यांना मी हे करून देते शेवायखीर. झोपली ती पण झोपू पण देत नाही. यांना खाऊ घातलं ना म्हणजे गपरा. अरे मला काय इकडं काय लक्ष तुला चला साली शेवायखीर तुमची. आता खाल्ला, आता झोपून घे. चला लागेल रे, डोक्याला लागेल ना. पुढे लागेल. लागलं ना. परवापासून शाळेत येता 3:30 ला येऊन पाय पाय पाय
हळूहळू यायचं, हळूहळू जागा खराब झाली आहे. हा मौत का खेळ मौतचा खेळ मौत का खेळ अरे खेळत पण पुढे वय आम्हाला बसायला जागा पण नाही. सिग्नल लागले, सिग्नल. हम सिग्नल तोड़ के बाहर चले. पाय 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 लागला ना. वाघा मंत्री पडला, वाघा दुसरा मंत्री पडला. वाघा दुसरा मंत्री असतात. तन्मय लागून जाईल. पाय ते माहिती बॉल पुढे पुढे जाता रे तुमचे. 24 रन झाले. 120 रन. हा आउट आहे. 26 नाही 25 रन. मारली हातात. आता झोपून घ्या शेवाय खीर खाऊन. नाही. नाही काय दादाला झोप आली असेल. गाणं वाजलं असं. हा तब्येतचा पत्ता नाही. तू ग इसको क्या बेस्ट